अत्यंत या ठिकाणी सक्सेसफुल झालेली आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. जबरदस्त स्पर्धा होती. भरपूर प्रेक्षकांनी ती स्पर्धा डोक्यावरती घेतली. स्वर्गीय जगदीश दादा स्मृती चषक षटक क्रमांक पहिला चालू झाले. गोलंदाज विलास बॉलिंग ट्रॅकवरती या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. गोलंदाज आपण पाहतो विलास आणि स्ट्राईक एंडला नुरा होते. त्याने सिंगल एकवटली आहे. स्ट्राईक रोटेट करत असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तोहीद अर्थातच नन्ना या खेळाडूला तुम्ही पाहतायत. फॉर द विकेट. ओ शफल चालेत. क्रॉस बाडी स्ट्रोक जागा बनवली आहे फटक्यासाठी. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. टीम मेझिया बी बदलापूर संघाला चौकार. कारण अगदी आपण पाहतोय साध्या ज्या मॅचेस असतात तिथे अविनाश राणे खेळताना दिसत नाही. परंतु आज या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर घरच्या मैदानाच्या बाजूला असे क्रीडांगण आहे आणि एक चांगला दौरा करण्यासाठी अविनाश राणे आज तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. हो यावेळेस फक्त दिशा दिल्या. फुल टॉस बॉलला उडवलं. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटच्या क्षणाला पॉज केलंय, थांबवलंय आणि त्या धाबा मिळतील 2 धाबा. काय फिल्डिंग होती. 100% एफर्ट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाचा त्या ठिकाणी. चला दोन्ही टीमचे टुबालतमान आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नाही आहेत. या आपण इकडे या समोर. थोडेसे आमच्यापासून ते दूर होते. कदाचित अध्यक्ष असल्या कारणाने ते सुद्धा ऑन ड्राईव्हचा फटका. विजय पगारे सुद्धा या मॅचचा भरपूर आनंद घेतात. ऑफिशियल अपडेटर आहेत आणि एस एस अंपायर सिग्नल. धाबा मिळतील 4. बऱ्याच प्रेक्षकांना टीम खरबई संघाला माणिकुली संघाला देखील प्रश्न पडला असेल की कॉमेंटेटर्स झोपतात केव्हा. धाबा मिळाले 4. 2 चौकार आपण या इनिंग मध्ये पाहिलेले आहेत आणि आता 2 चेंडूंचा खेळ सुद्धा बॅलन्स. ऑन साइडला वळवलाय. इथे मात्र शॉट स्क्वेअर लेगला. काय फिल्डिंग आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जिहादला तुम्ही पाहता. स्वतः संघ नाही घेत. या अगोदरचा चौकार सुद्धा जिहादने चढवला होता आणि अफलातून प्रयत्न करतायत. अगदी जीव तोडून संघासाठी अफाट मेहनत करणारा या ठिकाणी संघनायक तुम्ही पाहतायत. ज्याला मात्र आता जबाबदारी दिली आहे जांताराच्या बदलापूर संघाची. प्रयश साणे अर्थातच आमचे जवळचे मित्र आहेत, क्लासमेट आहेत आमचे प्रयश साणे आणि सचिन सोनकर यांनी पुरस्कृत केलेला हा ड्रेस कोड. हो यावेळेस आपण पाहतो पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेचलाय. ऑन द राईज. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेचलेला फटका आपण पाहतोय. बॉल सीमा पार. 4. सकाळच्या सत्रामध्ये दिनेश यशवंतराव जर राहुल सर माणकुली संघाला हे म्हणाले असते ना मी निघालो तुम्ही येता का, तर आज या स्पर्धेला उशीर झाला नसा आणि सामने बरोबर वेळेच्या आत या ठिकाणी कंप्लीट सुद्धा झाले असे. 5 षटकांची मॅच प्रत्येक संघाला खेळता आली असे, परंतु आयोजकांनी वेळेअभावी हा निर्णय घेतलेला आहे. लक्षात असू द्या, हरकत नाही. या चर्चा आणि थोडासा थट्टा मस्करीचा भाग हा क्रिकेटमध्ये असायलाच हवा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. अगदी योग्य वेळी डीजे मास्टरने हे गाणं वाजवलेलं आहे, त्याचं सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाही. या गौरव म्हात्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आहे गौरव आपलं. जन्म नेरनसाड गावदेवी खरबई. एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बदलापूर बांगणीचे जे स्थानिक संघ आहेत आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेच संघ जे मात्र एकमेकांच्या विरोधात जेव्हा असतात ना तेव्हा मात्र एक खुन्नस क्रिकेट आणि एक चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत असतं. पण ह्या व्हायला हवं कारण क्रिकेटमध्ये खुन्नस नसेल तर मात्र क्रिकेट या खेळाला मजाच नाही आहे. म्हटलं जातं ना या ठिकाणी विरोधक नाही तर प्रगतीसुद्धा नाही आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी विरोधक असणं गरजेचं आहे. तुम्हाला खुन्नस क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या अंगी सातत्याने जी मात्र चीड असते ना ती मात्र क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळत असते. संघाची धावसंख्या अतिरिक्त धाब्याने पुढे सरकती आहे. टीमची टोटल अद्यापर्यंत 16 धावा आहे. पहिलं सत्र चालू आहे. गोलंदाज स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट जियाद. ओ या दरम्यान आणखीन एक बॉल खराब या ठिकाणी टाकण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावरती 17 आहे. सुरुवातीचे 2 चेंडू दिशेपासून भरकटलेत. बॅटिंगमध्ये जियाचा खेळ जबरदस्त राहिलेला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार षटकाराने तो मात्र नेहमीच आपल्या नावाचा परिचय देत असतो. परंतु आता गोलंदाजीमध्ये थोडासा मागे पडलाय. फलंदाज होईल बाद. इनसाइड आउट या ठिकाणी आपण पाहतोय. सरळ चेंडू मात्र एस्टनवरती जाऊन आदळलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर फलंदाजाला प्लेड ऑन परतावा लागेल. फलंदाज दूर आला. पहिला धक्का लागेल टीम बेझियाबी बदलापूर संघाला. फलंदाज बाद. वाईट टाकल्यानंतर मात्र एक मोठी विकेट संपादित केली आहे. आता कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास तुम्हाला दुणावलेला पाहायला मिळेल. दरम्यान आमचे नरेश यशवंतराव जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांचे बंधू दिनेश यशवंतराव या दोघांच्या वतीने या ठिकाणी रुपेश गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती राहील रुपेश भोईर यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. चला रुपेश आपण या. रुपेश भोईर यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झालाय. गोलंदाज जियाद जसे मैदानामध्ये आलेत गोलंदाजीसाठी तेव्हा 2 चेंडू ते दिशेपासून भरकडले जरूर परंतु कमबॅक सुद्धा त्याने केलेला आहे. आणखीन एक पक्षाच्या पंखाप्रमाणे पंचांचे हात दोन्ही जमिनी समांतर पाहायला मिळतात. या ठिकाणी अवांतर धाव मिळेल. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड होती आहे ती स्कोर कार्डवरती 19 धावा 19 रन्स. मैदानामध्ये रमेश कोहारी यो बॅटर दाखल झालाय. हो यावेळेस आपण पाहतोय ऑन दी अप केलेत. फटका चांगला पिश अँड पनिश. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॅट्समन नन्ना छपाट मधून आलाय चौकार. चार धाबा आलेले आहेत आणि या 4 धाब्याने आता धाबांचं धावफलक अगदी आपण पाहिलं तर ऑन साइडला व्हॉट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतात आणि त्या ठिकाणी सुंदर झेल टीप लागेल आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम बेझियाबी बदलापूर संघाला. फलंदाज बाद. मला असं वाटतं की इजाज यांनी टिपलेला आहे. स्वप्नील होते आय थिंक सो. तुम्ही थोडंसं बाईट असल्या कारणाने
ते विश्लेषण आम्ही करू शकणार नाही आहेत. स्वप्नील सावंत थोडेसे पुढे आले, त्यांचा चेहरा दिसला आणि आता हा झेल त्यांनी टिपलेला आहे हे माहिती आम्हाला मिळते आहे. इजाज या ठिकाणी आपण पाहतो, या ठिकाणी डीपमध्ये ते सुद्धा पेट्रोलिंग करतात. ऑन साईडला बडविकेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये ते सुद्धा उपस्थित आहेत आणि स्वप्नीलने मात्र प्रतिम झेल टिपलेला आहे. स्वप्नीलला माहिती आहे हा झेल अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने नुरा बाद झाला आहे तसं मात्र नंदाला सुद्धा आता माघारी परतण्याची वेळ आलेली आहे आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश केला आहे. धावसंख्या वर्ल्ड कपवरती 23 23 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये येतात आसिफ कुलकर्णी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय संपर्क नाही आहे. कदाचित हे दोन खेळाडू अगदी आपण पाहिलं तर 2 ते 3 सीझन नंतर संघामध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळतात. आसिफ कुलकर्णी अर्थातच मिस्टर AK भाई या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न ते करतात. ब्लँक स्ट्रोक ऑन साइडला आडवा बाटने ड्राईव्ह करत असताना या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्जद. इजाज झाली मिस्टेक, बॉल चालला सीमा पार आणि ते धावा मिळतील 4. बॉलवरती आसिफ कुलकर्णीच्या बाटमधून चौकार आला. धावा इथे मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळाल्या. ज्या धाबा 23 वरती होत्या त्या मात्र आता 27 वरती आपण पाहतोय आणि एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. बदलापूर गाव म्हटलं तर जेवढे संघ क्रिकेटमध्ये तेवढेच संघ कबड्डीमध्ये सुद्धा अनेक खेळाडू आहेत या गावाने आपल्याला दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज सुद्धा या ठिकाणी एकंदरीत पहिला आपण एक DM बॉईज बदलापूर संघ पाहिला. आता 2 संघ बदलापूरचे खेळतात. DM बॉईज नंतर मिसिया सांताराजा बदलापूर असे 2 संघ. मयूर ग्रुप बदलापूर असेल, श्री समर्थ बदलापूर असेल, असे अनेक संघ आहेत क्रिकेटमध्ये सुद्धा. अल्टिमेट असेल आणि हे माहिती आम्हाला मिळते. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बड ऑफला बॉल चालला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये अद्यापर्यंत 28 धावा 28. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज मिस्टर KP कुणाल पेनकर आलेले आहेत. ओ लाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अत्यंत चांगली होती. सुरेख हा बॉल पाहायला मिळाला. जणू काही लेग स्टिक वरून हा चेंडू चला ST रक्षकाकडे. मुख्य पंचाच्या भूमिकेत आमचे योगीराज पारस बुटी रेसर आहेत, तटस्थ आहेत. कोणताही कॉल आपल्याला पाहायला मिळाला नाही. म्हटलं तर हा डॉट बॉल आहे. स्क्वेअर लेगचे पंच समीर बहेर जे मात्र फ्रेंडशिप देबांश 11 मोहपाडा संघाचे खेळाडू आहेत. हो आणखीन एक डॉट बॉल. आसिफ कुलकर्णीला मात्र थांबवलंय. चांगली गोलंदाजी करतायत कुणाल पेनकर. षटक क्रमांक आपण पाहतोय 3चा खेळ चालू आहे. सुरुवातीला जरूर एक धाव एकवण्यात आली रमीज कोहार यांच्या वतीनं, परंतु आसिफ कुलकर्णीला या ठिकाणी थांबवण्यात आले. 2 बॉल सलग डॉट टाकलेत त्याच्या बरोबर. चांगली गोलंदाजी करतायत. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर जियादने सुद्धा चांगला बॉल टाकला होता, त्यावरती 4 धावा आल्या. तिथे फिल्डिंग मिस्टेक झाली. ओ या ठिकाणी आपण पाहतोय फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज लागली होती. मागे चालला बॉल तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. संघाच्या वतीने टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर आता 29 धावा आहेत. चला टीम खरवईची कॅप्टन आणि टीम एरन झाडची कॅप्टन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील आपण टॉससाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचे, कारण आता या मॅचच्या मध्यांतराला टॉस केला जाईल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा एक जबरदस्त तडाखेबंद षटकार.
35 धाबा धाव फलकावरती 35. षटकार काय जबरदस्त होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. रमीज कोहारी हा बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. गती थोडीशी कमी केली आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि या अगोदर षटकार ठोकलाय त्याचं मात्र क्विक रिप्लाय दिलाय या ठिकाणी गोलंदाज केपीने. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे. टीमची टोटल अद्यापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा धाव फलकावरती आहेत. चला टीम एरनसाड आणि टीम गावदेवी खरवी, हनुमान एरनसाड आणि गावदेवी खरवी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज इरफान येत आहेत. प्रयेश साने आणि सचिन सोनकर पुरस्कृत हा ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतोय जाणताराच्या बदलापूर संघासाठी. दुसऱ्या बाजूला अकिब कोहारी पुरस्कृत ड्रेस कोड मसिया बी बदलापूर संघाला. राऊंड विकेटने गोलंदाज सजय इरफान. हो, ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळत होता परंतु चेंडू बॅटची गडा घेऊन समोर राहिले घरंगळत. कबा पॉईंटमध्ये तोपर्यंत बिलास येत आहेत. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिले तर टीमची टोटल स्कोर कार्डवरती 36 आहे. 36 धावा आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. डॉट बॉल आणि अगदी आपण पाहतो या ठिकाणी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय रमीज अशा भूत नजरेने पाहिले जरूर परंतु पंच तटस्थ आहेत. चला या ठिकाणी पंचांची नो आर्ग्युमेंट. अंपायर सिग्नल लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल हे लक्षात असू द्या, कारण कोणत्याच पद्धतीने बाईटसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. एकदा आपण पाहतो मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. मी तर म्हणेन गावदेवी खरवई वर्सेस हनुमान एरनसाड, सनी राणे, गौरव म्हात्रे. अगदी आपण पाहतोय टी शर्टचे कलर थोडेसे चेंज जरी असले तरी सुद्धा या ठिकाणी पॅटर्न तुम्हाला जवळजवळ सारखाच पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतो चौथं चालू आहे आणि आता या चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धावा धाव फलकावरती सध्या आपण पाहतो डे फॉर्मॅटमध्ये गौरव मात्रे कमी खेळत आहेत. डे नाईट असेल, नाईट टुर्नामेंटमध्ये हा संघ जास्तीत जास्त वेळा सहभाग घेताना तुम्हाला पाहायला मिळेल. हो, यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बेड ऑफला बॉल चाललाय. आणखीन एक चांगला चेंडू टाकण्यात आला इरफानच्या वतीनं. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय पूर्णपणे थांबवण्यात आलेले आहेत आणि आता 38 वरती पोहोचलाय, 39 वरती पोहोचलाय तो संघ मिझियाबी. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागली आहे. एकच धाव मिळेल आणि आता 40 धावा होत आहेत. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल आहे. जर षटकार आला तर 46 बनतील, चौकार आला तर 44 होऊ शकतील, 2 धावा आल्या तर 42, सिंगल आले तर 41. आणि आता या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट होणार आहे. बॉल गॅपमधून काढण्याचा प्रयत्न आहे आणि इथे एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळाल्या 4, म्हणजे धावा एकंदरीत झाल्या धाव फलकावरती 44 आणि 45 धावांचं लक्ष्य जाणता राजा क्रिकेट संघ बदलापूर टीमला.
आपण टॉस करणार फ्रेश मॅच जय हनुमान ऐरनजाड आणि त्यांना फाईट करेल गावदेवी खरवई. चला आपण या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नरेश दादा यशवंतराव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ऐरनजाड टीम कॉल करेल. छापाचा कॉल आणि छापा आलेला आहे. सनी राणेला हवी आहे गोलंदाजी टॉस जिंकल्यानंतर आणि खरवई संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. अथर्व 11चे हनुमान ऐरनजाड संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ऐरनजाड गावचे शाखा प्रमुख मयूरजी मेहर याने पुरस्कृत केलेला हा संघ. या सन्मान आमचे अक्षय भोईर सुद्धा या ठिकाणी माझा आनंद घेतात. स्वागत आहे अक्षय आपलं. जे ललित भोईर यांचे बंधू आहेत रबाडा. चला सनी राणे माईकशी संपर्क करा. चला बॅटर जांताराच्या बदलापूर टीम 45 धावांचं लक्ष आणि याच दरम्यान आमचे 40+ खेळाडू रमेशजी राणे यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं. मामा राम राम. 45 धावांचं लक्ष. चोवीस बॉल आणि आता 45 लक्ष. चला जांताराच्या बदलापूर टीम आपण सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवायची आहे. सागर प्लीज कॉपरेट करा कारण ऑलरेडी आपण थोडंसं लेट आहोत. यानंतर खरवई आणि ऐरनजाड संघ हा अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संघ वेळेच्या आतमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. चला फिल्डिंग सेट करा कारण जोपर्यंत कदाचित लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती जात नाही आहे ना तोपर्यंत फिल्डिंग सुद्धा सेट होणार नाही आहे. कुणाल पेनकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सैफ शेख आणि सागर देशमुख ही जोडी मैदानामध्ये चालली आहे. ओपनिंग पायर मध्ये 45 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. चला गोलंदाज वाहिद या ठिकाणी बॉलिंग टाकवती सज्ज होतात. षटक क्रमांक पहिलं 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट ज्या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू या स्पर्धेचं. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आपण करू आणि आता थेट जाऊया बादच्या दिशेने. 24 बॉल 45 इक्वेशन या मॅचचं समीकरण टार्गेट आहे आणि आता बास लावते सुरुवात. स्ट्राईक एंडला सैफ शेख.
चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला एका संघात नन्ना खेळतोय तर दुसऱ्या बाजूला सैफ. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे आणि पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. पंच सांगतात थोडीशी लाईन बाहेरची आहे, कदाचित आपण पाहतो स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. उत्साह प्रचंड होता पण तो आत्मविश्वास थोडंसं कमी जाणवलाय मी तर म्हणेन या बॉलवरती. डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी करतात. राईट आर्म राऊंड विकेटने वाहिद हा तयार आहे. फुल टॉस बॉल, ही संधी कशी सोडेल परंतु त्या ठिकाणी झेल टिपला जाईल आणि आता फलंदाज या ठिकाणी बाद होतात परंतु पाहिलं जाईल DRS ओर द वेस्ट बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीने घेण्यात आला रिव्ह्यू. चेक आपण करू. DRS दिनेश यशवंतराव स्वतः या ठिकाणी चेक करतात आणि जो काही डिसिजन असेल तो मात्र या ठिकाणी सुपूर्द केला जाईल. अगदी आपण पाहतोय कमरेपेक्षा जास्त उंचीचा असेल तर मात्र नो बॉल देण्यात येईल आणि जर कदाचित चेंडू लँड होत असेल तर मात्र फलंदाजाला परतावा सुद्धा लागेल. या बुटेरे सर आपण 1 मिनिट डाऊटफुल डिसिजन. जर फलंदाज बाद झाला असेल तर नन्ना को खुशी मिल सकती है क्योंकि पहली विकेट आएगी. यस इट इज OUT, फलंदाज बाद. पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर फटका खेळण्यासाठी भाग पडला आणि एक झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. बड विकेटला पण पाहिलं हा झेल या ठिकाणी टिपला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये तैनात आहेत. अद्यापपर्यंत धाव नाही आहे जांताराच्या बदलापूर संघासाठी. मैदानाच्या मध्ये न्यू बॅटर जियाद आलेत. फुल टॉस बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक ब्लँक स्ट्रोक आहे आणि ते दाबत संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकही धाव नाही आहे आणि आता फलंदाज होतात बाद. क्लीन बोल्ड परतावा लागेल जियादला सुद्धा. स्वतः संघनायक होते आणि आता अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर एकही धाव नसताना 2 गडी गमावलेत. तर बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये 45 धावांचा पाठलाग जरूर चालू आहे परंतु या मॅचमध्ये अजूनही धाव नाही आहे. फलंदाज बाद. आपण पाहतोय मिझिया बी बदलापूर हा संघ या मॅच मध्ये जिंकला ना तर भाईजान अर्थातच निसारबाई शेख जे महाराष्ट्र पोलीस आहेत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हे प्रेम आहे त्यांचं. जरी आपण पाहतो ऑन ड्युटी जरी ते असले ना तरी सुद्धा मॅचचा आनंद घेत असतात. क्रिकेट वेळेत आमचे भाईजान काल त्यांचा संघ 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्याने उचललं. स्वर्गीय जगदीश मोती चषक श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुलीच्या स्पर्धेमध्ये आणि 2 विकेट आलेले आहेत. भाईजान म्हटलं तर कुळगावचे भावेश पवार आहेत. राऊंड विकेट. ओ कोलबटापाचा बॉल बॅटची कडा लागल्या मागे चालला घरंगळात. एकही धाव नाही आहे. चांगलं षटक अद्यापर्यंत वाहीचं राहिलेलं आहे. कमालीची गोलंदाजी आहे. सुरुवातीला बॅटिंगमध्ये धमाल केली आहे. 4 षटकांच्या मॅच असल्याने अगदी आपण पाहिलं तर 44 धावा बनवल्या. 11
0-0च्या सरासरीने आणि आता 45चं लक्ष ठेवण्यात आलंय, परंतु एकही धाव नाहीये. अतिरिक्त स्वरूपात आता धाव मिळू शकते. अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू टाकण्यात आलाय. स्वप्नील सावंत जे मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. न्यू बॅट्समन सुरुवातीला सैफ शेखने थोडंसं नाराज केलं आणि त्यानंतर जिहादला सुद्धा भरपूर स्वास्थ्यामध्ये माघारी पडतावा लागला. धावसंख्या फलकामध्ये अद्यापर्यंत एक धाव. हो कवाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. संघर्षाचा संघर्षमय चौकार. पाच धाबा फलकावरती आलेले आहेत. आता आपण पाहतोय सुरुवातीला 4 चेंडू अप्रतिम राहिले वाहीचे, ज्यामध्ये 2 विकेट 2 डॉट. त्यानंतर वाईट बॉल टाकण्यात आला आणि आता 4 आलेले आहेत. स्वप्नील सावंत शेवटचा अंतिम बॉल फेस करतील. हो समोर खेळलेत या ठिकाणी बिल्ड ऑफला आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट सुद्धा मात्र झाला नाही. कदाचित बाल बचावले गेले. चुकीची कॉलिंग म्हणावी लागेल. सागर देशमुख जे मात्र नॉन स्ट्राईक एंडला राहिले. संपूर्ण षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर एकही चेंडू त्यांना फेस केलेला नाही आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये धाबा बनवण्यात आल्या त्या केवळ 6 धाबा. 45चं लक्ष आहे आणि 45 धाबांचं लक्ष असताना ही थोडीशी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. द्वितीय सत्रामध्ये टीम जांताराच्या बदलापूर संघाची येणारे 18 बॉल आता विजयासाठी 39 धाबांची गरज. प्रेक्षकांना पाहायला मिळणारे 18 बॉल 39 धाबांची गरज या मॅचमध्ये. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती येतात. तोहीद अर्थातच नन्ना हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग टॅकवरती सज्ज होता. चला जास्त बळ घेऊ नका ही विनंती राहील टीम मेसिया बदलापूर संघाला, कारण 18 बॉल आता 39 धाबांची गरज आहे. वारंवार फिल्डिंग शिक्षणमध्ये थोडंसं बदलाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि दर्जेदार खेळ दोन्ही टीम्स आहे. एकाच गावाला बिलॉंग करणारे 2 संघ आहेत. चला जास्त वेळ घेत आहेत. भरपूर वेळ तुम्ही ऑलरेडी खर्च केलेला आहे. मेसिया बी बदलापूर संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल असणार आहे. चला गोलंदाज सज्ज तोही स्ट्राईक स्वप्नील. पहिला बॉल कवाच्या दिशेने उडवलाय. एक कंप्लीट झाली आहे. सिंगल. सेकंडचा कॉल दुसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे आणि आता तिसऱ्या धाबेचा प्रयत्न चालवलाय, परंतु या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे. 2 धाबा मिळालेत. 2 धाबा या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना जांताराच्या बदलापूर संघाला सुरुवात थोडीशी अडखळत केली आहे. शांत सुरुवात आहे. ऑन साइडला वळवलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेतल्यानंतर इथे मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. बॉल जास्त बाउन्स झाला. चाललाय सीमा पार. सरळ आपण पाहतोय 4 धावांसाठी. धावा फलकावती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर धावा संख्या फलकावती एकंदरीत 12 धावा आहे. टीमची टोटल आता मात्र धावा संख्येमध्ये भर पडत असताना चांगले बॅटिंग करत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य सुद्धा देण्याचा प्रयत्न
सागर देशमुख आणि त्याच्या साथीने स्वप्नील सावंत करतायत. 13 धाबा धाव फलकावती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 2 खेळ चालू आहे. षटक क्रमांक 2 खेळमध्ये आपण पाहिलं तर तोही नन्नासारखा गोलंदाज आहे, जे मात्र चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सिंगल आले. षटक क्रमांक धावसंख्या धावफलकावरती 13 आहे. एकंदरीत 45 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हो यावेळेस लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल बाईट बॉल. भरपूर चेंडू थोडंसं बाहेर पाहायला मिळाला आणि आता लगेचच पंच आमच्याकडे वळत आहेत आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त स्वरूपात धाव जोडली जाईल. 14 धावा आहेत. 14 रन्स टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 45 धावांचं लक्ष्य. थोडंसं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये चालू. एक्स्ट्रा कव्हरला वॉट स्ट्रोक गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे आणि ते जणू काय माप लावला होता मिस्टर सागर देशमुखने. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. घेतले जाते. म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कूच नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं शतरक्षण पंबल पाहायला मिळालं, परंतु एकच धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. सागरला माहिती आहे आणखीन काही या ठिकाणी धावा येऊ शकतात. 18 धावा. बचेंगे तो और भी लढेंगे हे सागरला माहिती आहे आणि बचावात्मक पद्धतीने या ठिकाणी सिंगल खेळण्यात आलेली आहे. 19 धावा धाव फलकावरती 19 रन्स. 45 लक्ष्य. हो यावेळेस धीमागतीचा बॉल. चेंज ऑफ पेस. इथे मात्र थोडीशी उलकावणी दिली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 2 षटकामध्ये धावा आल्यात 19. विजयासाठी आपण पाहतोय 45 ची गरज आहे, म्हणजे आता येणारे 12 बॉल 26 धावांची गरज असणार आहे. चला थोडंसं आपण सामना स्पीडअप करायचं आहे, पण आपण सुद्धा ताकीद द्या, कारण आयोजकांच्या वतीने सुद्धा आम्ही भरपूर साऱ्या सूचना दिलेल्या आहेत. 12 बॉल 26 धावांची गरज. चला ऐकूया डीजे गणेश यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. आसिफ कुलकर्णीने जर डायरेक्ट हिट केला आणि जर बॅटर बाद झाला तर अरब शेख यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कासप्रत देऊन सन्मान करण्यात येईल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जाऊ. गोलंदाज नूरा येतात बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल आता 26 धावांची गरज या मॅच मध्ये. राहुल सर सुद्धा जॉईंट होतात दुपारच्या लंच ब्रेक नंतर. 12 बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. मॅच हाय व्होल्टेज आहे. ओ या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू पडला नंतर दर्जेदार चेंडू पाहायला मिळालाय. थोडंसं नॅचरल अँगल क्रिएट करण्यात आलेला आहे या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय एक चावी आम्हाला भेटलेली आहे. टीव्हीएस गाडीची चावी आहे.
कोणाची असेल तर ती ओळख पटवून आयोजकांकडून आपण घेऊन जायची आहे. लक्षात असू द्या. आय थिंक सो स्कूटीची ती चाबी आहे. TVS चार धावा आलेले आहेत आणि पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र चौकार आला. धावत संख्या फलकामध्ये आता 23 वरती पोहोचली. या ठिकाणी काही सूचना महत्वाच्या अनाउन्समेंट करणं बाकी होतं आणि आता आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय, त्याला मात्र अगदी टप्पा घेऊन मारलेला हा चेंडू आपण पाहतोय. खोलवर टप्पाचा होता, त्याला अक्षरशः खोदून काढला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला करण्यात आला. त्या ठिकाणी सिंगल एकवटली आहे आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल जाऊन पोचली आहे एकंदरीत 24 वरती. 45 लक्ष, 9 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी तब्बल 21 धावांची गरज. 9 बॉल 21 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चला, जास्त वेळ घेते टीम विजया फिल्डिंग सेट करण्यासाठी. शेवटची वॉर्निंग असणार आहे, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. नऊ बॉल आणि आता 21 धावांची गरज. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. इथे मागे झाली मिस्टेक, सेकंडचा कॉल होईल आणि दुसरी धाव सुद्धा पाहता पाहता या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर आता मात्र लेग बाईज या ठिकाणी धाव देण्यात आलेली आहे पंच सांगतायत आणि या 2 धावा अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी ॲड होत आहेत. टीमची टोटल आमच्या स्कोरर माहिती देतात 26 वरती पोहोचली आहे. 45चं लक्ष होतं. 12 बॉल 26 धावांची गरज. बॅटला या ठिकाणी स्पर्श झालेला आहे, म्हणजे या फलंदाजांच्या खात्यामध्ये या धावा जोडल्या जातील. पुढे सरसावलेत, डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साइडला खेचून मारलेला फटका, बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. तो समीकरण सोपं करण्यासाठी काय जबरदस्त अप्रतिम फटका खेचलाय स्वप्नील सावंत याने. 6 धावा तर आलेत. येणारी 7 बॉल. आता विजयासाठी 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा बॉल फार निर्णायक असणार आहे. किती धावा येतील हे आपल्याला पाहायचे शेवटच्या बॉलवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय, ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय, लॉफ्टेड ड्राईव्ह पॉइंट मध्ये डीपला बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतात 4. जाणताराच्या बदलापूर संघाला आलेला हा महत्वपूर्ण चौकार. ची गरज आहे. चला, विनंती राहील जियाद की ड्रिंक्स ब्रेक फक्त केवळ एकदाच तुम्हाला देण्यात येईल. ऑफिशियल कॉल असेल तरी सुद्धा तुम्हाला आयोजकांना विचारणं गरजेचं आहे. या दरम्यान नरेश यशवंतराव यांचे अत्यंत जवळचे मित्र दिगंबर सुरुशे यांच्या वतीनं भरपूर साऱ्या या शुभेच्छा येतात. या स्पर्धेला अत्यंत सुंदर नीटनेटकं आयोजन केल्याबद्दल त्यांचे अत्यंत जवळचे मित्र, त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे.
गोलंदाज अरफात येतात, कारण त्याच्या टी शर्टवरती अप्पू हे नाव आहे, परंतु अरफात आहेत गोलंदाज. हे त्यांचं कदाचित पेट नेम असू शकतं. 6 बॉल 9ची गरज. कदाचित आपण पाहतो जे खेळाडू थोडेसे इंजर्ड असतात किंवा अगदी आपण पाहतोय थोडेसे पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतो लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी पडल्यानंतर थोडंसं बळत घेणारा पाहायला मिळाला, आउट स्विंग. आणि आता इथे चकमा दिला बॅटर सागर देशमुखला. डॉट बॉल आलाय. 6 बॉल 9 धावांची गरज होती. इथे मात्र आता 5 बॉल 9चं समीकरण राहिलेलं आहे, कारण या मॅचमध्ये कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव तुम्हाला या 9 धावा बनवाव्याच लागतील, तर अशा मॅचमध्ये पकड मजबूत करेल. 2 संघ ऑलरेडी पुढे सरकलेत. सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला आदर्श बांगणे, त्यानंतर दुसरा सामना जिंकला तो श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाने, आणि आता तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे टीम मैसिया बी बदलापूर संघाचा, कारण 2 चेंडू डॉट टाकलेत, परंतु जाणता राज्य बदलापूर संघाला देखील हार मंजूर नाही आहे. स्ट्राईक रोटेट करण्यात आले, एकही धाव मिळणार नाही आहे. येणारे 4 बॉल 9ची गरज. आणि आता आपण पाहतो 9 धावांची गरज आहे. एकही धाव अद्यापपर्यंत अरफातने खर्च केले नाही आहे. वेदांत परटोले एक चांगले गोलंदाज आहेत. जनमान एरनजाड संघाचे अथर्व 11 संघ आज या नावाने खेळणार आहे. मयूरजी सुरेश मेहर जे एरनजाडचे शाखा प्रमुख आहेत. 4 बॉल या ठिकाणी 9 धावांची गरज आहे. जर गोलंदाजाने हे षटक अप्रतिम हाताळलं, सामना जर मेसिया बी संघाला जिंकून दिला, तर आसिफ शेख यांच्या वतीनं तब्बल या गोलंदाजाला 1000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. 4 बॉल 9ची गरज. स्ट्राईक एंडला स्वप्नील. ज्या स्वप्नीलने जाणताराच्या बदलापूर संघाला विजयाची स्वप्न दाखवली होती, तो स्वप्नील आता मात्र अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बीट होतोय, स्पॉटकडे पाहत राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण सोपं त्याने जरूर केलं. मागच्या षटकामध्ये षटकार एक चौकार मारत सामना जवळ आणून दिला, परंतु 6 बॉल 9 असताना आता सामना येऊन ठेपलाय 3 बॉल 9 धावांवरती. चांगली गोलंदाजी करतात अरफात. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय दर्जेदार खेळ त्यांचा पाहायला मिळाला. अद्यापपर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही आहे. पुढे सरसावले त्यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका चांगला पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि ते धावा मिळतील 4 4 4. सेफ शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा बॉल चालला जणू काय गोळीच्या वेगाने. 4 धावांकरिता 2 बॉल 5ची गरज. ऑन साइडला वळवला या ठिकाणी आपण पाहतोय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. सेकंडचा कॉल इथे मात्र केला जाणार नाही आहे. अगदी आपण पाहतो आता एका चेंडूवरती 4 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज इरफान आलेत, न्यू बॅटर. दुसऱ्या बाजूला सेट बास पण होते स्वप्नील. इथे मात्र 2 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या, परंतु नकार देण्यात आलेला आहे. 1 धाव आली. समीकरण 1 बॉल 3चं राहिलं असतं, ते समीकरण आता तुम्हाला 1 बॉल 4चं पाहायला मिळते, कारण आता स्वतःवरती विश्वास दाखवलाय या ठिकाणी फलंदाज इरफानने. क्या मॅच रंगते. 45 धावांचं आव्हान असताना संघ पोहोचला 41 वरती. 1 बॉल 4ची गरज. दोन्ही संघ बदलापूरचे आहेत. एकाच गावाला बिलॉंग करणारे 2 संघ. एका बाजूला जाणताराजा बदलापूर तर दुसऱ्या बाजूला मेसिया बदलापूर, असे 2 संघ आपण पाहतोय प्रतिस्पर्धी. फक्त निमित्त एकच, श्री गणेश क्रिकेट संघ एवे आयोजित मैत्री चषक 2025. 1 बॉल 4ची गरज. वॉट अ मॅच.
नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळते. 4 धावांची गरज आहे. चला लगेच सामना स्पीडअप करा. ऑलरेडी आपण पाहतोय 20-25 मिनिटापेक्षा जास्त वेळ खर्च केला गेलाय. हे लक्षात असू आयोजकांच्या वतीनं सूचना येतात वारंवार. 1 बॉल 4 ची गरज. स्ट्राईक एंडला इरफान. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 4 ची गरज. गोलंदाज अरफात. हो लाईन खराब आहे. या ठिकाणी आणखीन एक चेंडू टाकावा लागेल. धाव सुद्धा मिळेल अतिरिक्त. आणि आता 1 बॉल 3चं जे समीकरण होतं ते मात्र पुनश्च एकदा पाहायला मिळणार आहे. 1 बॉल 3 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. ऑन साइडला बॉल चालला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. तिसरी धाव या ठिकाणी आपण पाहतोय. आणि ते फलंदाज होईल बाद अवघ्या 1 धावेसाठी. परतावं लागेल ते बासमनला. आणि 1 धावेने सामना जिंकलाय तो मेजिया बदलापूर या संघाने. फलंदाज बाद.